कुरेशी समाजातील जनावरे खरेदी विक्रीच्या बंदीने शेतकऱ्यांच्या पशुपालकांची झाली दयनीय अवस्था। माय जीव घालेना, बाप भीक मागू देईना। राजकुमार सस्तापुरे, प्रदेश प्रवक्ता, भारतीय किसान युनियन। राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा अस्तित्वात आल्यापासून पशुपालकांबरोबर त्यांची खरेदी विक्री करणारा व्यापारी अडचणीत सापडला आहे। कारण एका बाजूला शेती परवडत नसेल तर जोडधंदा म्हणून पशुपालन करण्याचे शेतकऱ्यांना धडे दिले जात आहेत, त्यासाठी सूट सबसिडीही दिली जात आहे। तर दुसऱ्या बाजूला गोवंश हत्याबंदी कायदा शेतकऱ्यांवर लादला जातोय। याच कायद्याचा फायदा घेणारी गोरक्षक नावाची एक जमात तयार झाली आहे। जनावरांची वाहतूक करणारे वाहन अडवणं, त्यांच्याकडून पैशाची मागणी करणं आणि नाही दिले तर मारहाण करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत। यामुळे पशुपालक शेतकऱ्यांच्यात व त्यांची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। त्यामुळे कुरेशी समाजाने जनावरांच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे जनावरांच्या सर्वच बाजारातील व्यवहार ठप्प झाले आहेत। यात शेतकऱ्यांचं मरण होतंय। एकीकडे कर्जमाफीच्या आशेवर बसलेला शेतकरी राज्याची वाट पाहत आहे, तर खरेदीसाठी कोणी तयार नसेल तर भाकड जनावरांचं करायचं काय, हे संकट शेतकऱ्यांसमोर उभा आहे। शेतकरी मेला तर चालेल, पण हरिण वाचलं पाहिजे म्हणून शेतकरी आत्महत्यासारखा विचार करत आहे। शेतकऱ्यांसमोर एकीकडे गोवंश हत्याबंदी कायदा तर दुसरीकडे वन्यजीव संरक्षण कायदा, या दोन कायद्यांमुळे आज शेतातील पीक हरण, मोर, वानर, डुक्कर हे खात आहेत, तर शेतातील पाळीव पशुही धोक्यात आले आहेत। म्हणून सरकारने हे दोन्ही कायदे शिथिल करावेत। विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर। चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत राहा। धन्यवाद। सबस्क्राईब करा।